कट करून आम्हालाच पण झालंय सोपं असतं एडिटिंग बिडिटिंग. श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती बघू शकता 5.10 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन परत एकदा काय करायचं, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG दिलेलं आहे ही PNG आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. आता ही PNG मी ॲड करून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून त्याची जी साईज आहे ती प्रॉपर सेट करून अशा प्रकारे वरती आपल्याला सेट करायची आहे आणि याचीही लेंथ आपल्याला 5.10 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्याबरोबरच परत एकदा स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला बीट 1.28 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून एक शेप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तो चौकोन राहणार आहे आणि आपल्याला सिलेक्ट करून घेतल्यानंतर कलर ऑप्शनवर क्लिक करून इथं आपला व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे. व्हाईट कलर सिलेक्ट केल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, आपला जो शेप आहे तो पूर्ण आपल्या रीलला येतो पर्यंत आपल्याला मोठा होणार आहे आणि थोडंसं पुढे येऊन इथं आपल्याला कट करायचं आहे. म्हणजे एवढासा फक्त आपल्याला ग्लो फक्त काय करायचा आहे या स्टेटसमध्ये ॲड करायचा आहे. आणि हा जो ग्लोची लेअर आहे ते आपल्याला इथपासून कॉपी करून 4 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. म्हणजे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता पहिल्या ॲनिमेशन झाल्यानंतर परत एकदा 5.10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे जो व्हिडिओ दिलेला आहे तो फक्त काय करायचा आहे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं, नेक्स्ट स्टेप आपला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो एक इफेक्ट दिलेला आहे तो इथून आपल्याला काय करायचा आहे कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर इथून आपल्याला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करायचे आहे म्हणजेच बीटमार्क आणि इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्याबरोबरच याचा ओव्हरऑल लुक बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता शेवट असा कर्ल इफेक्ट आपण दिलेला आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करून व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि एक्सपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करून आजचा स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.